आज नक्कीच पक्ष संघर्ष करतोय. कालच राज ठाकरे यांनी जे एक भूमिका मांडलेली आहे त्यांच्या मेळाव्यात आणि भाषणात, की मतं कुठे गेली, गायब झाली ते कळत नाही. हे रहस्य आहे. त्याच पद्धतीचं रहस्य, ज्या पद्धतीनं माणसं फोडली जात आहेत ते सुद्धा रहस्य आहे. अशी कोणती जादू आहे, अशी कोणती जादूची कांडी आहे याच्यामुळे लोक त्यांच्याकडे जात आहेत? असं काय त्यांनी महान कार्य केलेलं आहे या महाराष्ट्रात आणि पक्ष संघटनेत? ही संघटना बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदुहृदय सम्राटांची आहे आणि या संघटनेने या सगळ्यांना जन्म दिलेला आहे. तुम्ही आपल्या आईला सोडून जेव्हा जातात कोणीही, तेव्हा एक लक्षात घ्या, गंगेत तुम्ही किती डुबक्या मारल्या तरी तुमची पापं धुतली जाणार नाही. नाही, पण राऊत साहेब, ज्या बैठका होता आहेत, पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी आमदार, त्यात असं कळतंय की उद्धव ठाकरे असं म्हणत आहेत की ज्यांना जायचंय नाही, त्यांनी उद्धव ठाकरे असं कधी म्हणणार नाहीत. नाही, पण त्या बैठकांना माणसं का मीही जात असतो. आहेत याबद्दल काही चिंतन होतंय का? मी स्वतः अनेक बैठकांना उपस्थित असतो. आपण घडवलेले कार्यकर्ते अशा पद्धतीनं जाताना प्रत्येकाला वाईट वाटतं. राजूल पटेल गेले याचं त्यांना दुःखच आहे ना. आम्हाला सगळ्यांना दुःख झालं की आमच्याबरोबरची एक रणरागिणी ज्यांना म्हणायचो आम्ही, ती सोडून गेली. जाणाऱ्याने विचार केला पाहिजे की मागच्या 30-35 वर्षात या पक्षानं आणि ठाकरे परिवारानं आम्हाला काय दिलं, हा त्याने विचार करायला पाहिजे. आणि इतकं करून सुद्धा कोणी जाणार असेल तर दुसरी काय भूमिका असू शकते? तुम्ही महाराष्ट्रात या राजकारणामध्ये आज स्थिरावला ते शिवसेनेमुळे, म्हणजे ठाकरे परिवाराच्या शिवसेनेमुळे, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमुळे नाही. याचा विचार जाणाऱ्यांनी खरोखर करायला हवा. चिंतन केलं पाहिजे, त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि या उपरी कोणाला जायचं आहे त्यांना अडवणारे आम्ही कोण? आम्ही प्रयत्न करतो.